रामकृष्ण हरी. तर पूजा झालेली आहे आणि जुली हात जोडून इथं बसलेली आहे. हा, नमस्कार केला, नमस्कार केला. हो 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 हो, बास. आणि कुंकू पण लावायचे बरं आम्हाला, आणि नमस्कार पण केलेला आहे. पंचपाळी तर ठेवलं, बास. चला चला आता. तर कालच पप्पांकडे जाऊन आले आणि खरंच खूप छान वाटलं पप्पांच्या इथं गेल्यावर पण. हां, चला जुलीला पण लावायचंय. काय करायचं आता, सगळ्यालाच हळदी कुंकू लावा वाटतंय. रंजनाताईला पण लावा वाटतंय, है ना रंजनाताई? लावते लावते लावते. आधी हिचा नंबर आहे ना. हां हां, हिला मान देऊ बाई पहिलं. हो, हळद राहिली अजून. धरा, हा तिला पण लावणार आहे, तिला पण लावणार आहे. आणि मग तुला झालं की तिला लावणार आहे. बस का आता, बस. हां हां, जे केलं जावा बाहेर, बाहेर जावा आता. कसं वाटलं रंजनाबाईला माझ्या? हलका हलका वाटलं. हलका हलका वाटलं. हो. छान. आई आणि लयच राजा असं गच झालं उधव होतं. उधव उधव, सदानंदीचा सदानंदीचा उधव उधव. बोल भवानी माता की जय. जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. आणि खूप छान दिसते. कशी आली झोप तुला? एकदम छान झोप आली. आणि हा? आता डोकं बी चांगलं स्वच्छ निघलं हा, आणि मोकळं मोकळं वाटतंय, असं हलकं हलकं शरीर वाटतं. बघ. हो, आज तुमच्यामुळं ना. दर्शनही भेटलं आणि गुरुभाऊ बी चांगला भेटला. काय करायचं तुला? इकडं पाय आहेत माझे. आशीर्वाद देऊ तुला? तू आशीर्वाद दे मला. रंजनाताईने वरी हात जोडले की लगेच खाली तिने हात जोडले, माहितीये का? काय जुली, जुली फक्त बोलता येत नाही बघा जुलीला. हा, तुमच्यावर प्रेम आहे, तुमच्यावर खायला नाही ग प्यायला माझी देतात, शाळी. काळजी घेता तिची. नाही मुख जण. हो 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 हो, बास आता. इतकं प्रेम की बास आता. आज अंगावर चढली. होय. हा. आणि तुला म्हणजे छान वाटलं पप्पांकडे गेलो आपण? हो. हा, पप्पांकडे गेलो, छान वाटलं. पप्पांचं दर्शन हो, मिळालं. दर्शनही भेटलं आणि दिवे बी बघितल्या, प्रसन्न झालं मन. सगळे मनातलं हो, गेलं सगळं. गेलं. कुजबूज होती कशी की मी टक्कल झाल्यावर आता केस वाढतील की नाही. आणि मी आता म्हणजे 4 पाहुणे रावणे येतात, परत आपल्या आज्या आहेत. हा, तर कसं या वयामध्ये केस येतात का नाही, हे कुचकुच मनामध्ये होती माझ्या. आणि केळी पण सगळ्याला देऊन ये. हो. हा, आणि मी निघालेली आहे बाहेर. तर रंजनाताई आजीकडे सगळं बघणार आहे. रंजनाताईला सांगितलेलं आहे फक्त लक्ष ठेव म्हणून. आणि आज केलेली आहे सगळ्या आजी लोकांना खिचडी. काय केलेलं आहे? खिचडी. खिचडी. हा सगळा पसारा तर आमच्याकडे रोजच असतो. रंजनाताईला म्हटलं थोडंसं मला चिरून दे, जरा भाजी फोडणी टाकून जाते. आणि थोडंसं चहा पी आता करून देते, कारण 7:30 वाजलेले आहेत आणि माझं चाललंय इकडचं काम. रात्री खूप उशिरा आलो आम्ही, कारण रात्री खूप उशीर झाला होता आणि माझं बी थोडंसं राहिलं होतं. आणि काम करते थोडं करमणी चांगलं वाटतं, आणि ते आता करूनच देत नाही. करायचं मध्ये येते थोडं फार काम करायचं, चिराचिरी वगैरे करायचं. आणि भाजीला मी भात फोडणी टाकते खिचडीचं. आणि मी जाते उरकून 8:30ला बाहेर. त्याच्यानंतर सांभाळायचे घर कोण? मी सांभाळते. आणि रंजनाताई एकदम फ्रेश झाली आता. हो, छान. आता काही मनामध्ये नाही, काही नाही मनामध्ये. आता पळत फिरायचं नाही अजिबात नाही. जेव्हा मुलं येतील तवर जाणार, तवर नाही. तंबाखू 2 टाइम खाते. बर आता खाली, सकाळपासून नव्हती खाली. बर, ठीक आहे. हो. चला बाहेर काय चाललंय बघून येते लगेच. कोण नाही आलेलं? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय म्हणतात सगळेजण वरी? हो, सगळी चांगली आहेत बघा, आनंदात आहेत. आनंदात आहे. आम्ही काय आलेलो नाही. आमच्यात सगळ्यात बारकं बाळ काय म्हणते वरचं? चांगलं आहे ते, आ? ते चांगलं आहे. चांगलं आहे ना. हो. काल रडत होतं लय. ते आज काही त्याच्या मनात आलं का रडते आई. त्याला कोण काय करावं लागत नाही, काय नाही बघा. का बरं रडत असेल काय माहिती ग? दुःख कश पहिलं काहीतरी ध्यान होत असेल मनातल्या मनात, मग त्याच्यावरून रडती मग. हा असं ना. होतं. हा, काय करावं आणि काय नाही. काल नाही ना ध्यान काढलेलं आहे माझं. नाही तुम्ही गेल्यानंतर ना हा. गाडी आखी गेली म्हणलं बाहेर, मग गप्पच राहिली, परत नाही काय म्हणली.
मला आता आज तर जाणंच होणार नाही बघ मावशीवरती. मला जायचंय, उशीर व्हायला. मला हे सगळं कांदा बटाटा टमाटर चिरून दे, पटकन आहे ना भाजी पुण्य टाकते. रंजनाताई पण आतमध्ये, रंजनाताईला कांदा टमाटर चिरायला लावलाय. हा, तू बटाटा एवढा चिरून दे मला पटकन. तिकडं मी खिचडी फुन्नी टाकते आणि एवढं पाथीला भरून खिचडी करते. आज आज जेवणाला सुट्टी. बस काय सुट्टी नाही नाही, कलावतीला तेच म्हणलं पटकन माती लावून ठेव पातेल्याला बाहेर म्हणून. आणि आंघोळ्या काय आज सगळ्याला घालत बसू नका. काल घातल्यात ना म्हाताऱ्या आजीला पण काय आंघोळ घालू का? रामकृष्ण हरी आई. रामकृष्ण हरी. कपडे धुवून झाले आकाचे? माझी कलावतीची होय. एकाला बी जावंच लागते, दोन्हीला बी म्हणलं दिमीन येते. हुशार आहे आका. आकाच हुशार आहे, हाय का नाही? शाळा नाही काय नाही. शाळेपाशी काय असते ग? तू तर काय म्हणती शाळा शिकलेली शिकलेली हुकलेली. तू शिकली नाही म्हणून हुशार आहे होय मावशी? कुंभार झालं तू झालं. हा, आपल्या डोक्यात नाही चालल्या विलाज बघ की आता. मग मार खायला मार खायचं भी वाटत होतं का शाळेत? मग नाही आलं म्हणजे मार खावा लागतो. बघा हाय का? छड्या खावा लागत. छडी लागे छम छम, विद्या येई घम घम. छडीच खाल्ली नाही तर छम छम आणि घम घम कशाच? हा, मग काय तर. चला, लय बोलायचं वेळ आहे पण आता काय सांगाय, माझ्याकडे कमी वेळ आहे. येऊ? आम्ही आनंदात आहे, तुम्ही आनंदात दुसरा. हो ठीक आहे. म्हणलं ऊन पडले तर वर हाडकात येते. घाला घाला वाळू घाला. लुसूबाईला रोज संध्याकाळी सोडलं जातं कारण लुसूनी इकडच्या एका म्हशीच्या वासराचा कान तोडला होता म्हणून लुसूला आपण सोडत नाही. लुसूला पण सोडते मी, लुसूला बांधून ठेवते असं काहीच नाही आहे. इकडचा तो शेतकरी माणूस येऊन खूप आमच्या संग भांडणं केली. त्यांनी सांगितलं की तुम्ही ही कुत्री बांधून ठेवायची, परत नाही आली. आणि लुसूला दगड पण घातला होता. लुसूचं पार कपाळ फुटलं होतं सगळं आणि खूप त्याच्यावरून वादावाद झाले होते. नाहीतर म्हटले आम्ही औषध घालून मारून टाकू इकडं कुत्रे आल्यावर. डायरेक्ट इकडं लोक काय करतात, माझ्याकडे खूप सारे व्हिडिओ आहेत इथले. डायरेक्ट लोक चिकनला वगैरे काय पण औषध लावतात आणि ते कुत्र्यांना खायला टाकतात वावरात गेल्यावर. म्हणून मी कुत्रं सोडत नाही, म्हणजे आपली लुशी सोडत नाही. मला खूप भीती वाटते. एकतर मोत्याने काय खाल्लं होतं ते पण माहिती नाही, आपण कशावर तरी ढकलून दिलं, हे असं होतं. आणि जुली, हां रामकृष्ण हरी. आणि जुलीचं कसं आहे, जुली आपली घर सोडत नाही, हाय का नाही? हिला सोडू शकत नाही आम्ही. हां, हिला फक्त मी संध्याकाळी घेऊन फिरते. किती वाटेल तेवढं 1-2 तास मी हिच्या बरोबर फिरत असते. मला जसा वेळ मिळेल तसं. हिला काय बांधून नाही ठेवत आम्ही सारखं, आहे का नाही? आणि लोकांचे भांडणं आणल्यावर काय करायचं त्याला? मग भांडतात लोक. आज आपल्याकडे मुंबईवरून पाहुणे आलेले आहेत भेटायला आणि मी तुम्हाला सगळ्यांना भेटवते. त्यांचं वय पण आहे आणि तब्येत बरी नसते, तरीही आपल्यापर्यंत पावसा पाण्याचे दिवस आहेत तरी आलेले आहेत. तर मी त्यांनी काय काय आणले आपल्या आजी लोकांसाठी हे पण मी दाखवते तुम्हाला. चला भेटू त्यांना आपण. हे बघा सगळं काही वाढदिवस आणि ह्यांचा वाढदिवस होता ताईंचा. रामकृष्ण हरी. कसं वाटतंय? बरं वाटतंय आता? का बघ कधी जाते यांना आजीला भेटायला, कधी जाते असं झालं होतं. ती बोल आजी म्हणते मला नाही बरोबर नाहीये माझ्या आजीला भेटायला. पावसा पाण्याचे दिवस आहेत. ह्या दोन्ही मुलांना मुलीला परेशान केलं. फार वाईट होतं. आजारी पडले होते त्या. माझ्यापर्यंत तुम्ही दवाखान्यात नेत होता आजींना. पिशव्या सहित आणले बाबा, खूपच छान आणल्यात पिशव्या. प्रत्येकाचं सामान त्या पिशवीत ठेवायचं आता. डोक्याला लागेल. आपली आजी आहे ती डोक्याला लागेल. तिथेच बसते, हात मध्ये की ठोकवते. आणि सगळ्यांना काय काय घेऊन आले बघा. पिशव्या पण आहेत, पिशव्यात तसं सामान ठेवायचं. मग काय तर सगळंच आहे बाबा. तुम्ही आरशासाठी, अरे बापरे, सगळ्यांना आरसा आणलाय ताईंनी. हो बर बर बर, द्यायचे असेल तर द्या त्यांना. हा गोळ्या घेतल्या. हो हो हो.
ताईंनी बघितलेलं होतं की वत्सला आजी आणि कुंभार आपल्या आरशासाठी तुम्ही चाललं होतं, तर ताईंनी सगळ्यांना आरसे आणलेले आहेत आणि सगळ्यांनी आरसे व्यवस्थित ठेवायचे आणि एकमेकाचा घ्यायचा नाही. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. तुम्हाला आशीर्वाद द्यायचा नाही का? बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे ताई. आशीर्वाद. जा जा तू जा आधी, तिच्याकडे करा आधी. अगो बाई. हा आकीला मला बी काय खरं नाही माझं. हा तुझीच आहे. हा द्या सगळ्यांनी आशीर्वाद. जा सुंदर आजी तू पण. मात्र आजी हा निब्बर आहे का बघते? चांगलं आहे का तुला? बघता खरं. बर बाई बघते एकदाशी. हा मस्त. हा छुटुकना छान आणला धर. या नातवाने आणले, या नातवाने. होय मात्र आजी तिकडे आहेत बघ नातू तुझे. फणी फिणी सगळं बघू द्या आता. फणीचं तर लय वेड आहे. हातरुमाल. हा हातरुमाल आहे. टिकले आहेत. हा छान आहेत. धर ही पण आरसा पण धर. नाही ती लय बाई. पण आहे. हा बापरे पावडर बी आहे का? धर येऊ. हा एवढं काय माझं काय परिस्थिती नाही, पण मी आपलं थोडंफार आपल्या आवडीने. असं नाही ताई, खूप छान आणले तुम्ही खरंच. सगळ्या गोष्टी त्यांना लागणाऱ्या वस्तू आणल्यात. छोटे छोटे आरसे वगैरे धरा. आवडलं का? खूप खूप धन्यवाद तुमचे सगळ्यांचे, तुमच्या कुटुंबाचे. खूप सारा आशीर्वाद आहे. असं छान राहा, मस्त राहा आणि आम्हाला भेटायला अधूनमधून या, चक्कर मारा. हा आम्ही चिंतामणीच्या चरणी प्रार्थना करतो की लवकरात लवकर ताईंचे गुडघे बरे व्हावे आणि जाता जाता चिंतामणीचं दर्शन करून जावा. हा हा दर्शन करून जावा. चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तुमचा पुढचा अजून जाणारा प्रवास पण मंगलमय व्हावं, सुखकारक व्हावं, हे चिंतामणीच्या चरणी प्रार्थना. राहू दे तुझ्याकडे, राहू दे ठेव तुझ्याकडे, ठेव ठेव.